सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 194. स्वप्नीची या गोष्टी मज धरले होते वेठी. स्वप्नीची या गोष्टी मज धरले होते वेष्टी. झाली या शेवटी जागे लोटिके सकळ. झाली या शेवटी जागे लटकी सकळ. वाया भागिली करुणा मूळ पावावया शिणा. वाया भागिली करुणा मूळ पावावया शिणा. रावरंकराना कैसे स्थानावरी आहे. रावरंकराना कैसे स्थानावरी आहे. सोसिले ते अंगे खरे होते नव्हता जागे. सोसिले ते अंगे खरे होते नव्हता जागे. अनुभवही सांगे दुःखे डोळे उघडिले. अनुभवही सांगे दुःखे उघडिले डोळे. तुका म्हणे संती सावचित्त केले अंती. तुका म्हणे संती सावचित्त केले अंती. नाहीतरी होती टाळी बैसोनी राहिली. नाहीतरी होती टाळी बैसोनी राहिली. स्वप्नीची या गोष्टी मज धरले होते वेष्टी. आली शेवटी जागे लोटिके सकळ. अर्थात स्वतःच्या स्थितीबद्दल महाराज काही एक सांगत आहेत. एखाद्या राजाला स्वप्न पडावे आणि त्यात कोणीतरी त्याला विठीत धरावे. तशी जन्ममरणाच्या परंपरेने माझी स्थिती झाली होती. पण मी आता आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाला जागरूक झाल्यामुळे हे सर्व स्वप्न मिथ्या ठरले. हे विश्व म्हणजेच स्वप्न आहे. त्यातील जन्ममृत्यूच्या तावडीतून सुटण्याकरिता मी हरीची करुणा भागली. पण मला बोध झाला की नित्य बोधरूप म्हणजेच ज्ञानमय अशा ब्रह्मस्थितीत राव आणि रंक कोठे असतात. जोपर्यंत या जन्ममृत्यूरूपी संसार स्वप्नातून जागा झाला नव्हतो तोपर्यंत स्वप्नाच्या संगतीने फार दुःख भोगले. आणि जागरूक झाल्यावर जो मी हा दुःखाचा अनुभव सांगतो आणि त्या दुःखामुळेच माझे डोळे उघडले आहेत. खरोखर अखेरी संतांनीच या जन्ममृत्यूच्या स्वप्नातून मला जागे केले. नाहीतर या आधी श्री हरिनाम घेण्याविषयी माझी दातकिडी बसलेली होती. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 195. असुरी स्वभाव निर्दय अंतर. मानसी निष्ठुर अतिवादी. असुरी स्वभाव निर्दय अंतर. मानसी निष्ठुर अतिवादी. याती कुळ येते असे अप्रमाण. गुणाचे कारण असे अंगी. याती कुळ येते असे अप्रमाण. गुणाचे कारण असे अंगी. काळे कुट्ट पितळ सोने शुद्ध रंग. अंगाचेच अंग साक्षी देते. काळे कुट पितळ सोने शुद्ध रंग. अंगाचेच अंग साक्षी देते. तुका म्हणे बरी जाती सवे भेटी. नवनीत पोटी साठविले. तुका म्हणे बरी जाती सवे भेटी. नवनीत पोटी साठविले. असुरी स्वभाव निर्दय अंतर. मानसी निष्ठुर अतिवादी. अर्थ मनुष्याच्या विविध गुणदोषाचे निरीक्षण करून तुकाराम महाराज म्हणता याचा स्वभाव तमोगुण आहे. अंतःकरण कठोर आहे व तो अत्यंत वाद करतो. अशांच्या बाबतीत तो चांगला जातीचा किंवा चांगल्या गुणाचा आहे याचा विचार व्यर्थ समजावा. याच्या अंगी कोणते गुण आहे त्यावरून तो चांगला किंवा वाईट हे ठरवावे. पितळ पिवळे असते पण ते कलंकित होते. सोनेही
पिवळे असते, पण ते मळत नाही, निरंतर शुद्धच असते. अशी ही गुणवत्ता प्रत्येक व्यक्तीला वेगळे ठरवते. लोकांमध्ये असा सद्गुण दुर्गुण भेद आहे हे लक्षात घेऊन महाराज अशी इच्छा प्रकट करतात की हरिविषयाची नवनीतासारखा मृदू आणि सारभूत भाव याच्या अंतःकरणात आहे. असा जातिवंत संतांची आणि माझी भेट व्हावी. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 196. वासुकीच्या वनी सीता शोक करी, वासुकीच्या वनी सीता शोक करी, काहो अंतरले रघुनाथ दूरी, काहो अंतरले रघुनाथ दूरी, येऊनी गुंफे माळी दुष्टी केली चारी, येऊनी गुंफे माझी दुष्टी केली चोरी, काहो मज आणिले अवघड लंकापुरी, काहो मज आणिले अवघड लंकापुरी, सांगवोती जटी सकेशी मात, दिल काने दि भेटी रघुनाथ, सांगवो त्रिजटे सकेशी मात, देईल काने दि भेटी रघुनाथ. म्हणता वेळ झाला दुरी पंत, राहू न सके प्राण माझा कुंडियात, म्हणता वेळ झाला दुरी पंत, राहू न सके प्राण माझा कुडियात, काय दुष्ट आचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले, काय दुष्ट आचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले, गाय वस्ता पती पुरुषा बिघडिले, न कळोवा संचित चरणांतरिले, गाई वसापती पुरुषा बिघडिले, न कळे हो संचित चरणी अंतरले, नाडियले आशा मृग कांती सोने, धाडिले रघुनाथा पाठी लागे तेने, नाडियले आशा मृग कांती सोने, धाडिले रघुनाथा पाठी लागे तेने, उल्लंघिली आज्ञा माव काय मी जाणे, देखोनी सुनाट घेऊन आले सुने, उल्लंघिली आज्ञा माव काय मी जाणे, देखोनी सुनाट घेऊन आले सुने, नाही मूळ माराग लागे आणि सोय, एका विन नामे रघुनाथाची माय, नाही मूळ मार्ग लागे आणि सोय, एका विन नामे रघुनाथाच्या माय, उपटी पक्षी याच एक देवनी पाय, उदक वेळ्यामध्ये तेथे चाले काय, उपटी पक्षी या एक देवनी पाय, उदक वेळ्यामध्ये तेथे चाले काय, जनकाची नंदिनी दुःखे ग्लानी थोरी, चुकली कुरंगिनी मिळा तैशी पोरी, जनकाची नंदिनी दुःखे ग्लानी थोरी, चुकली कुरंगिनी मिळा तैसा पोरी, संभोगी त्रिजटा स्थिर स्थिर ओ करी, येईल तुकया स्वामी रामलंके पुरी, संभोगी त्रिजटा स्थिर स्थिर ओ करी, येईल तुकया स्वामी रामलंके पुरी, वासुंगीच्या वनी सीता शोक करी, कावंतरले रघुनाथ दूरी. अर्थ सीतेच्या विहारावस्थेत वर्णन या अभंगात तुकाराम महाराज करीत आहेत, पण त्या निमित्ताने ते आपली स्वतःचीच व्याकुळ अवस्था व्यक्त करीत आहेत. सीता ही लंकेमध्ये अशोकवनात शोक करीत आहे. ती त्रिजटे जवळ म्हणते, सखे त्रिजटे माझे स्वामी रघुनाथ हे मला
अंतरले. दुष्ट रावणाने पर्णाकुटीत येऊन मला पडविले आणि असल्या या अवघड लंकेपुरीत मला काहो आणले? हे त्रिजटे सखे, मला नक्की सांग की माझे रघुनाथ मला भेटतील की नाही. माझे मन फार होताबळे झाले आहे, पण ते तर इथून फार दूर आहेत आणि माझी या कुंडीत प्राण राहणासा झाला आहे. मी पूर्वजन्मी काय क्रूर कर्म केले होते काय? कोणाचे व्रतभंग केले काय? गायीची आणि वासाची टाटाटूट केली काय? पतीची टाटाटूट केली काय? माझे संतीत कसे आहे हे कळत नाही, पण रघुनाथाचे चरण मला अंतरले एवढे खरे. त्या सुवर्णासारखी कांती असलेल्या मृगाच्या आशेने मला फसविले. त्याला मारून त्याच्या कातडीची माझ्यासाठी चोरी करावी या आशेने मी रघुनाथाला त्याच्या मागे पाठवले आणि लक्ष्मणाची आज्ञा मी मोडली, कारण त्या राक्षसाची माया मला काही समजली नाही. रिकामे घर पाहून रावणरूपी कुत्रे तेथे घुसले आणि मला येथे घेऊन आले. हे माये, एका रघुनाथाच्या नामाखेरीज मला कोणतीही मार्ग नाही आणि उपाय नाही. मार्गामध्ये मला सोडवयास आलेली जटाऊ पक्षी रावणाने पंख उपटून मारला. जटायूच्या तेथे भोवताली पाणी असल्यामुळे काही चालले नाही. जनकाची मुलगी अशा प्रकारे दुःखाने फार विह्वल झाली. हरणीची व पाळसाची चुकामक झाली. म्हणजे त्याची जशी स्थिती होते तशी स्थिती सीतामाईची झाली. त्यावेळी त्रिजटा तिची समजूत करून म्हणाली, शांत हो, धीर धर. भक्ताचा स्वामी जो श्रीराम तो येऊन लंकापुरी जिंकेल. मीही विठ्ठलाची अशीच प्रतीक्षा करीत आहो, असे तुकाराम महाराज या अभंगात सुचवत आहे. तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.